फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर अपर्णाज होमिओपॅथी. मी डॉक्टर अपर्णा. आता आपण बघणार आहोत कफ आणि कफ रिलेटेड समस्या. तर कफचे दोन प्रकार आहेत. एक आहे अक्यूट कफ अँड सेकंड वन इज क्रॉनिक कफ. अक्यूट कफ हा वेदर चेंज, जे आपण हवामान बदल बोलतो किंवा थंड पदार्थांचे सेवन, बॅक्टेरियल इन्फेक्शन अशा गोष्टींमुळे होतो. आणि क्रॉनिक कफ ज्याला आपण जुना खोकला असे बोलतो, ज्याच्यामध्ये जेनेटिक कंडिशन्स येऊ शकतात, आणखी काही कॉजेस असतात. तर अक्यूट कफ आणि क्रॉनिक कफ या दोन्हीसाठी होमिओपॅथीमध्ये खूप सुंदर असे डायल्युशन्स आहेत, ज्यामुळे पेशंटला 100% रिझल्ट्स येतातच. तर आपण पुढे पाहूया तसे कोणते ते डायल्युशन्स आहेत. फर्स्ट डायल्युशन आहे अँटिमटाट अँड सेकंड वन इज ड्रॉसेरा. अँटिमटाटमध्ये पेशंटला होर्सनेस असतो, आवाजामध्ये घरघर असते, झोपताना घरघर असते, पेशंट कायम सांगत असतो की माझी छाती भरलेली वाटते. तर अशामध्ये अँटिमटाट खूप छान काम करते. आणि सेकंड आहे ड्रॉसेरा. ड्रॉसेरामध्ये कफिंग करता म्हणजे खोकताना पेशंटला उलटी होते. ती उलटी वॉटरी असू शकते, म्हणजे पेशंट वॉमिट करतोच असं आहे. आणि ज्याच्यामध्ये म्युकस जे आहे ते ग्रीनिश आणि येल्लोइश कलरचं प्रेझेंट असतं ड्रॉसेरामध्ये. तर हे दोन डायल्युशन्स खूप सुंदर काम करतात खोकला किंवा कफिंग ह्यामध्ये. तर आता आपण पाहूयात ते घ्यायचे कसे. हे डायल्युशन्स तुम्ही चिल्ड्रन्स टू यंग अडल्ट्स घेऊ शकता, ओल्ड एज पीपलमध्ये पण हे चालेल. तर हे घ्यायचे कसे. 30 CH दोन्ही डायल्युशन्स 2-2 ड्रॉप 4 टाईम असे घ्यायचे. आपल्याला 100% छान रिझल्ट्स बघायला भेटतील. आणखी काही समस्या असतील तर प्लीज नक्की मला DM करा किंवा मेसेज करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.